नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? स्वातीच लाईफच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सांगाल का मला? तर तुम्हाला सांगू का, आज मी ठरवलंच होतं की घरात बसून काहीही उपयोग नाही. तर ना मस्त फिरायला जाऊया आणि मस्त पाऊस पडत होता बाहेर. पावसात ना फिरायची मजा काही वेगळीच असते ना. म्हणून मी तयार झाली आणि सरळ निघाली पांडवकड्याच्या दिशेने. रस्ता भर पाऊस, थंडगार हवा आणि हिरवागार निसर्ग बघत बघत ना मी पोचली पांडव कड्याकडे. धबधबे आणि पावसामुळे अजून सुंदर झालेलं वातावरण ना कुठे बघावं आणि किती बघावं असं झालं होतं माझं. मुलांचा आनंद बघून छान वाटतं ना. त्यानंतर ना आम्ही या रस्त्याने जात होतो, त्या रस्त्याने जात होतो, तिकडून जात होतो, इकडून येत होतो. पण जिथे बघावं ना तिथं पोलीस आम्हाला पाठवतच नव्हते पुढे. आता तुम्ही सांगा, पोलिसांचंही बरोबर आहे की नाही? पावसाळ्यात इथे पाण्याचा प्रवाह, घसरण्याचा धोका खूप वाढतो. खरंच, म्हणून ते कोणालाही पुढे जाऊ देत नाहीत. जीवापेक्षा ना मोठं काहीच नाही. आज नाही जमलं तर पुन्हा कधीतरी नक्की येऊच ना. पण काय ते मुलांना, माणसांना, बायकांना खरंच समजत नाही. हे आहे ना गुरुद्वार आहे खारघर मध्ये. चलती थी रातों में हम सोए रहे एक चादर में हम दोनों तन्हा हो. शेवटी ना आम्ही आणखीन एका ठिकाणी पोहोचलो. इतका वेळेच्या प्रवासानंतर आता इथे काय आहे ते मला बघायची इतकी उत्सुकता झाली होती ना की काय सांगू. लोक तर भरपूर दिसत आहेत पण बघू. आता ना मला खरंच इथे आल्यावर असं वाटलं ना की या ठिकाणी नक्कीच मला काहीतरी बघायला भेटेल. पण पोलीस आले. पोलीस ना यासाठी आले होते की ना काही घटना घडल्या होत्या तिकडे. दोघ जण ऑफ झाले होते. तर आणखीन काही अपघात होऊ नये म्हणून परत पोलीस आहे ना जे पुढे गेलेले आहेत ना, खूप जण गेले होते पुढे, खूप खूप अतिशय जास्त लोक पुढे गेले होते. तर त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस गेले होते. खरं तर ना सुरुवातीला आम्हालाही वाटलं होतं की पुढे जाता आलं असतं तर किती छान होईल. पण तिथे जाऊन आहे ना परिस्थिती पाहिली. पोलीस आहे ना सगळ्यांना थांबवत होते. तेव्हा जाणवलं की उगाच कोणाला अडवत नाहीत. पावसाळ्यात इथे पाण्याचा प्रवाह कधी वाढेल, दगडी कधी घसरेल किंवा कधी काय होईल याचा काहीच अंदाज नसतो. काही लोक ना उत्साहाच्या भरात किंवा फोटो व्हिडिओच्या नादात ना पुढे जातात आणि दुर्दैवाने ना अपघात होतात. काही जणांना तर आपला जीवही गमवावा लागतो. म्हणूनच पोलीस एवढे कडक असतात. खरंच थोडी निराशा झाली तरी चालेल. पण पण सुरक्षित राहणं जास्त महत्वाचं आहे. आम्ही ना भरपूर फिरलो, फोटो पण काढले, खूप मजा पण केली. पण एक गोष्ट पाहून ना थोडीशी वाईटही वाटलं. इतकं सुंदर ठिकाण असूनही काही ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि कचरा पडलेला दिसला. खरंच निसर्गाचा आनंद घ्यायला यायचं आणि या ठिकाणी कचरा करून जायचं हे योग्य नाही ना. तुम्ही सांगा बरं. हे बघा, फिरायला तर येतोच आपण, पण काही लोक इथे येऊन दारू पिणं, सिगरेट ओढणं, खरंच ह्या गोष्टी पटत नाहीत. आता इथून तर निघालोय, पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन काय पाहायला मिळते ते बघूया तरी. पुढे जाऊया. खूप छान वाटतंय ना निसर्ग पाहून. बघा ना, ते स्वच्छ पाणी आहे आणि खराब पाणी आहे आणि दोन्ही मिक्स होत आहेत. काय आहे ना निसर्ग खरंच.
पावसाळा आणि बुट्टा हे कॉम्बिनेशन तर एकदम परफेक्ट असतं ना, एकदम परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट. खरंच या टायमालाच हा बुट्टा खायला एवढा मस्त वाटतो ना. हो गया दो पैक करके रख मस्त ना. पण माणसं पुढे पुढे जात होती. जेवण नाहीये काय नाही टाकत कधीतरी ना असं घराबाहेर पडलं ना खूप बरं वाटतं. रोजच तेच तेच काम असतं, तीच धावपळ असते. खरंच. यातून थोडासा ब्रेक मिळाला ना की मन एकदम फ्रेश होतं आणि पावसाळ्यात तर निसर्गाचं सौंदर्य काही वेगळंच असतं. हिरवागार परिसर, थंडगार वारा आणि पावसाचे हे छोटे छोटे थेंब ना, हे सगळं पाहिलं ना सगळा थकवा कुठच्या कुठे निघून जातो. म्हणूनच मला वाटतं वेळ मिळाला की घराबाहेर नक्की पडा. पण फिरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथे धोका आहे तिथे उगाच हट्ट करू नका. निसर्गाचा आनंद घ्या, पण स्वतःची सुरक्षता सगळ्यात आधी ठेवा. पावसात भिजल्यानंतर ना सूप प्यायला खरंच खूप भारी वाटलं. गरम गरम सूप आला होता, चिकन सूप. आणि ना एवढं छान वाटत होतं ना, बाहेर पाऊस आणि चिकन लॉलीपॉप, चिकन सूप. खूप मस्त वाटत होतं, खरंच खूप छान वाटत होतं. एवढे छान कुरकुरीत असे लॉलीपॉप होते ना. वाव. खरंच या टायमाला ना मी डाएट, वेट लॉस आणि बाकी सगळं विसरले होते. मी सगळं म्हणजे सगळंच असं वाटत होतं की नको, आज जरा एन्जॉय केला म्हटलं तर करायलाच पाहिजे, खायलाच पाहिजे. आणि ना यानंतर आहे ना मी शेवटी आहे ना बिर्याणीवर पण ताव मारला होता बरं का. आणि तुम्हाला सांगू, फक्त खाणं आणि एन्जॉय करणं हेच चालू होतं. खरंच एवढा छान दिवस गेला ना माझा, एवढा छान दिवस गेला ना. खूप सुपर्ब दिवस गेला तो माझा. नुसतं एन्जॉय, फक्त आणि फक्त एन्जॉय, एन्जॉय म्हणजे एन्जॉय. कधी कधी ना असं वाटते की चमच्याने खाल्लं तर माझं पोटच नाही भरलं. पण शेवटी ना मी थोडा भात आहे ना हातानेच खाल्ला. तेव्हा मला असं वाटलं की मी जेवली म्हणून. जेवण झाल्यावर ना आम्ही परत घरी आलो. घरी आल्यावर मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ केली आणि दिवसभराच्या आठवणी आठवत बसलो होतो. खरंच खूप छान दिवस गेला आजचा. तुम्ही जर पांडवकड्याला गेला असाल ना, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वातीस लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.